ही गोष्ट आहे एका न संपणाऱ्या युद्धाची. एक वादळ जे तब्बल 27 वर्ष घुंगावत राहिलं. ही कहाणी आहे त्या मराठ्यांच्या अतूट जिद्दीची, ज्याने एका महाकाय साम्राज्याला गुडघे टेकायला भाग पाडलं. ते वर्ष होतं 1689. मराठ्यांच्या इतिहासावर एक काळाकुट्ट ढग दाटून आला होता. छत्रपती संभाजी महाराज त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती आणि दिल्लीच्या सिंहासनावर बसलेला औरंगजेब तो हसला. त्याला वाटलं आता सगळं संपलं, खेळ खल्लास, स्वराज्य संपलं. पण त्याचा हा अंदाज सपशेल चुकला होता. कारण ही शेवटची राख नव्हती, ही तर एका नव्या महाभयंकर वणव्याची पहिली ठिणगी होती. तर स्वराज्य खरंच संपलं होतं का? म्हणजे 1689 नंतर जे संकट कोसळलं ते नेमकं किती मोठं होतं? कल्पना करा, परिस्थिती किती भीषण झाली असेल. एकामागोमागे एक स्वराज्याचे गड किल्ले मुघलांच्या हाती पडत होते. सैन्य सैरभैर झालं होतं आणि नेतृत्व ते तर संपलंच होतं. असं वाटत होतं की शिवाजी महाराजांनी इतक्या कष्टाने पाहिलेलं स्वप्न आता डोळ्यांदेखत धुळीला मिळणार. पण म्हणतात ना, काळोख जितकं गडद असतो तितकीच एखादी पणती जास्त चमकते. याच अंधारात एक धाडसी योजना तयार झाली. एका अशा प्रवासाची योजना जो स्वराज्याचं भविष्य ठरवणार होता. हा प्रवास होता थेट दक्षिणेत, जिंजीच्या दिशेने. आता हे काही पळ काढणं नव्हतं, अजिबात नाही. ही एक जबरदस्त चाल होती, एक रणनीती. विचार बघा, महाराष्ट्रात एक लढा चालूच ठेवायचा आणि त्याचवेळी दूर दक्षिणेत दुसरा मोर्चा उघडायचा. औरंगजेबाला 2 वेगवेगळ्या ठिकाणी अडकवून ठेवण्याची ही एक ब्रिलियंटली आखलेली योजना होती. आणि मग मराठ्यांनी आपलं सगळ्यात मोठं शस्त्र बाहेर काढलं, एक ब्रह्मास्त्रच म्हणा ना. त्याचं नाव होतं गणिमी कावा. भले भले सैन्य ज्यापुढे हातबल झाले ते तंत्र, जे मुघलांना अक्षरशः थकवणारं आणि संपवणारं होतं. तर हा गणिमे कावा म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. वाऱ्याच्या वेगाने यायचं, विजेच्या चपळाईने तुटून पडायचं आणि वादळ शमल्यासारखं गायब होऊन जायचं. समोरासमोरची लढाई नाहीच. हल्ला करायचा तो मागून, बाजूने. शत्रूला काही कळायच्या आतच त्याचं काम तमाम करायचं. आणि मराठ्यांनी बरोबर हेच केलं. मुघलांना येणारा सगळा पैसा, धान्य, शस्त्र सगळं रस्त्यातच तोडलं. त्यांच्या मोठमोठ्या छावण्यांवर अचानक रात्री अपरात्री छापे टाकले. त्यांना इतकं जेरीस आणलं की औरंगजेबाची ती लाखोंची फौज या न दिसणाऱ्या शत्रूपुढे अक्षरशः हतबल होऊन गेली होती. सगळं काही सुरळीत होतंय असं वाटत होतं. लढा सुरू होता, मराठे जिंकत होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. वर्ष आलं 1700 आणि सिंहगडावर स्वराज्यावर पुन्हा एकदा आभाळ कोसळलं. राजाराम महाराजांचं निधन झालं. पुन्हा एकदा स्वराज्य नेतृत्वहीन झालं. आता काय होणार? आता तरी स्वराज्य संपणार का? औरंगजेबाला तर वाटलं की आता विजय आपलाच. पण तो परत एकदा चुकला होता. कारण इतिहास एका अशा वळणावर उभा होता ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कारण आता रणांगणात उतरणार होती एक वाघीण, एक अशी स्त्री, एक अशी राणी जिने फक्त मराठ्यांचाच नाही तर संपूर्ण भारताचा इतिहास बदलून टाकला. तिचं नाव होतं महाराणी ताराराणी. आपल्या पतीच्या निधनाचं दुःख त्यांनी मनातच ठेवलं. अश्रू गाळत बसल्या नाहीत त्या. त्यांनी हातात घेतली तलवार. राजमहालात बसून आदेश दिले नाहीत, तर त्या स्वतः घोड्यावर बसून थेट रणांगणात उतरल्या. मरगळ आलेल्या, विखुरलेल्या मराठा सैनिकांमध्ये त्यांनी अशी काही आग पेटवली की त्यांनी थेट दिल्लीच्या बादशहालाच आव्हान दिलं. जरा विचार करा, त्या काळात जेव्हा सगळ्या आशा अपेक्षा संपल्या होत्या, तेव्हा एका स्त्रीने पुढे येऊन असं नेतृत्व करणं ही किती मोठी गोष्ट असेल. त्यांची ही एक हिंमत स्वराज्यासाठी किती किती महत्वाची ठरली असेल. आणि मग सुरू झाला तो अध्याय, ज्याचं नाव होतं औरंगजेबाची हार. महाराणी ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठे असे काही लढले की खुद्द औरंगजेब महाराष्ट्राच्या ह्या मातीत एका कधीही न सुटणाऱ्या चक्रव्यूहात अडकून पडला. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाहीत, तब्बल 27 वर्ष. विचार करा, हिंदुस्तानचा बादशाह आपली राजधानी, आपलं सिंहासन सोडून 27 वर्ष दख्खनच्या या लाल मातीत फक्त लढत राहिला. आणि या 27 वर्षांच्या शेवटी हाती काय लागलं? 2 चित्र होती. एका बाजूला होतं
थकलेलं खचलेलं मुघल सैन्य, रिकामा झालेला खजिना आणि कोसळायला आलेलं एक महाकाय साम्राज्य. आणि दुसऱ्या बाजूला होते याच युद्धाच्या आगीतून तावून सुलाखून निघालेले मराठे, जे आता अधिक कणखर होते, अधिक एकजूट होते आणि कैक पटींनी अधिक शक्तिशाली झाले होते. म्हणूनच हा अखंड लढा हे फक्त एक युद्ध नव्हतं, नाही. हा एका कधीही न झुकणाऱ्या, कधीही न हरणाऱ्या जिद्दीचा वारसा होता. एक अशी कहाणी जी येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहणार आहे. शेवटी 1707 साल उजाडलं. औरंगजेबाचा मृत्यू झाला. तो ह्याच दख्खनच्या मातीत संपला. एक हरलेला, थकलेला आणि पूर्णपणे निराश झालेला बादशाह म्हणून. पण मराठे? ते थांबले नाहीत. कारण हा 27 वर्षांचा महाभयंकर संघर्ष हा शेवट नव्हता. उलट ही तर एका नव्या पर्वाची सुरुवात होती. मराठा साम्राज्याच्या त्या विस्ताराची, ज्याने पुढे अटकेपार झेंडे लावले. आणि ती गाथा तर अजून बाकी आहे.